कुठलीही रास असली तरी सिंह राशीच श्रेष्ठ ठरते. सिंह राशीशी नाहीच चांगलं जमत. रादर मगाशी जी टर्म वापरले मी की 36 गुण मॅच झाल्यावरती जरा जास्त भांडणं होतात किंवा काय, हे इथं सिंह राशीत आणि मेष राशीत खूप टोकाचं जातं. कारण मी राजा तू राजा, प्रजा कोण मग? एरवी सिंह राशीचं कसं असतं की मी राजा आहे, तुम्ही सगळे प्रजा आहात, त्यामुळे बाकीच्यांनी सरेंडर करायचंय. मग इथं नाही सरेंडर होत. पण ह्याच्यामध्ये पण लग्न रास आणि मग जन्मरास हो, असं लग्न रास आली तरी तोच ॲटिट्यूड येतो ना, हम्म, त्यामुळे नाही जमत. त्यामुळे शक्यतो गुरुच्या आणि बुधाच्या, शनीच्या राशी सुटेबल आहेत. पण शनी हा रवीचा शत्रू असल्यामुळे तिथं जरा वाद होतात. कारण असं थोडंसं एक वर्णन आहे की शनीच्या राशी ह्या जरा अस्वच्छ राहतात किंवा लेझिनेसमुळे जरा असं टापटिपता नसते. हे रवीला नाही आवडत. सगळं व्यवस्थित जागच्या जागी, स्वतः नाही करणार पण ते सगळं लागतं. त्यामुळे कम्पॅटेबिलिटी म्हणाल तर गुरुच्या राशी आणि बुधाच्या राशी जास्त चांगले आहेत. मग साधारणपणे कोणत्या? मग कन्या राशी पुन्हा तेच आहे की कन्या राशी सोडणार नाही, टोकणार. मीन रास सांगेल ते सहन करेल, मिथुन रास पण सहन करेल. धनु रास जरा पुन्हा अग्नितत्वाचीच येते, त्यामुळे ती अपोज करते किंवा मुद्दे काढते की खोडून काढल्यासारखं थोडंसं बोलते. त्यामुळे धनुराशीशी नाही एवढं हे होत. कर्क राशी ऑब्व्हियसली सॉफ्ट आहे कधीही, पण सिंह राशीसमोर कर्क राशी पुन्हा खूप कोमेजून जाते. बरोबर. तुळ राशीचं पण जमतं, पण शुक्राच्या राशी म्हणजे शुक्र रवी पुन्हा शत्रू येतात. पण शनीपेक्षा शुक्राचं बरं असं म्हणायची वेळ येते. कारण जरा त्या दोघांचे लायकिंग सेम आहेत. लक्झरियस लाईफ, आरामदायी सगळं, आणि मटेरियलिस्टिक गोष्टी पण त्यांच्यात हे कॉमन असल्या, काही गोष्टी तरी का होईना कॉमन येतात. शनीपेक्षा त्या शुक्राच्या राशी त्यातल्या त्यात बरा असं म्हणायची वेळ येते. पण मंगळाच्या राशी पण सरेंडर करतात, त्यामुळे त्यांच्याही चालतात.